नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने 294 गावांचा समावेश, मात्र त्यातील 67 गावं केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह मधील, तर आतापर्यंत 529 गावांचा समावेश, त्यातील 237 गावं इको सेन्सिटिव्ह झोन मधली। पुण्यातील आळंद येथील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही, भाविकांमध्ये नाराजी। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करू नका, माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। पीक विमा योजनेची पुनर्रचना करताना शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची विनंती। धाराशिवमधील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, 2359 कोटी रुपये जमा, तर आमदार राणा जगजितसिंह पाटलांची ही माहिती। पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध, पुरंदर प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, 7 गावातील शेतकऱ्यांचं उपोषण। डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड, भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड। डॉक्टर सुश्रुत घेसास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत। नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने 7 महिलांचा मृत्यू, वसमत तालुक्यातील गुंज येथे या महिला होत्या। नांदेडमधील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर, तर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करत 2 लाखांची मदत। ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने 7 महिलांचा मृत्यू झाला होता। पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडली हरणाची शिंग, फॉरेन्सिक विभागाचा अहवाल आल्यानंतर वन विभाग गुन्हा दाखल करणार, नांदेड ग्रामीण पोलिसांची ही कारवाई। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध, सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतीला फटका, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शिजवून टाकलेल्या हळदीचं प्रचंड नुकसान। साताऱ्याच्या कराड उमरेजमध्ये सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनलची सांगता सभा संपन्न, निवडणूक 5000 मतांच्या जोरावर जिंकणार असल्याचा मनोज घोरपडेंकडून विश्वास व्यक्त। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध दाम्पत्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न, ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून महिलेकडून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न, वैयक्तिक मालकीच्या जागेत सार्वजनिक समाज मंदिराचं बांधकाम होत असल्याची या दाम्पत्याची तक्रार। नागपूरच्या बुद्धारेश्वर मंदिरातील रामनवमीच्या निमित्ताने काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेची तयारी पूर्ण, शोभायात्रेला देशभरातून भाविक उपस्थित राहतात। भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। कल्याण डोंबिवलीमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात, अचानक पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून मात्र दिलासा। रायगडच्या खोपोली शहरात अवकाळी पावसाची हजेरी, वादळ खोपोली शहर परिसरात पावसाच्या सरी, नागरिकांची तारांबळ। ठाण्याच्या अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, सर्वत्र सोसाट्याचा वारा, अंधुळीचं वादळ। अहिल्यानगर जिल्ह्यातील 39 गावांना अवकाळी पावसाचा फटका, अवकाळीमुळे 2000 हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांची माहिती। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तरंगफळमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रिय गटाची स्थापना, मातीचं पूजन करत शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीची शपथ। बुलढाण्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याने 5 एकर पपईची बाग जमीनदोस्त, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, हळद, कांदा, ज्वारी पिकाचं नुकसान, तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे तालुक्यातील धोंडी परिसरात शेवगा बागेचं नुकसान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर, भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, भंडाऱ्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बुलढाण्याच्या सोमठाणा गावात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची 10 गुंठ्यावरील शेडनेट उडून गेल्यानं मोठं नुकसान, शेडनेटमधील कारले बियाण्यांचा प्लॉट नष्ट। बीड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान, जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चोपडा तालुक्यात आंतरपिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, टरबुजासह पपईच्या आंतरपिकाची लागवड। जळगावच्या पारोळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका,
पपई, डाळिंब, लिंबू या फळबागांचं गारपिटीमुळे नुकसान. चंद्रपूर शहरातील एमआयडीसी परिसरात सुरक्षा साहित्याचं वाटप. सुरक्षा साहित्य घेण्याकरता महिलांची गर्दी. साहित्य वाटप ठिकाणी महिलांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याने महिला संतप्त. नाशिकमध्ये पाण्यासाठी आदिवासी महिला आक्रमक. नाशिक पंचायत समिती कार्यालयासमोर हंडा मोर्चा. नाशिक तालुका बेलगाव ढगा विल्होळीत पाणी येत नसल्यानं महिला आक्रमक. बुलढाणा जिल्ह्यातल्या अंढेरा पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. सरकारने फसवणूक केली. 420चा गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार. नाशिकमध्ये मनसेचं एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा या मागणीसह मनसेचं आंदोलन. हातात गाजर घेऊन मनसेची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. चंद्रपूरसाठी मिळालेल्या 100 नव्या बसेससाठी पाठपुरावा करणार. सुधीर मुनगंटीवार यांचा नव्या 10 एसटी बसेसच्या लोकार्पण प्रसंगी निर्धार. भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य शपथदिन सोहळा संपन्न. राज्यातील विविध भागातून या सोहळ्याला हजेरी. नंदुरबार तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेती आणि घरांचे पंचनामे करायला सुरुवात. पंचनामे करून शासन स्तरावर लवकर पाठवले जाणार. लवकर मदत करण्याची ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या रांजणगावात लोकसहभागातून दशक्रिया घाट उभारण्यात आला. 5 लाखांचा खर्च करून दशक्रिया घाटाची उभारणी झालेली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तरंगफळमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रिय गटाची स्थापना. मातेचं पूजन करत शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीची शपथ. नागपूरच्या मानकापूर परिसरातून एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार. एटीएममध्ये 7,58,000 रुपये असल्याची पोलिसांची माहिती. सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू. चंद्रपूरच्या सिंदेवाही शहरात नाट्य दिग्दर्शक आणि शिक्षक डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे यांचा अपघातात मृत्यू. अपघातात पत्नी देवांगणा खोब्रागडे जखमी झाल्या. डॉक्टर खोब्रागडे हे पुरोगामी सामाजिक चळवळीत सक्रिय होते. जळगावच्या लोणवाडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्याच्या कापसाचा ट्रॅक्टर पलटी. अपघातात शेतकऱ्याचं मोठं नुकसान. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुक्ताईनगरच्या घोडसगावमध्ये एकाला गावठी पिस्तूलसह अटक. मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई. सांगलीत मुस्लिम बांधवांचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध. वक्फ बोर्ड बिला आडून मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न. सांगलीत मुस्लिम समाजाचा हा आरोप. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली गाव परिसरातील बिबट्या जेरबंद. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याने अनेक गुरं मेंढ्या केल्या फस्त. ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोमध्ये कचरा टाकण्याविरोधात नागरिक आक्रमक. पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच जेसीबीवर केली दगड. तुळजाभवानी मातेला उन्हाळ्याच्या दिवसात पंख्याने वारा घालण्याची परंपरा आजही कायम. दुपारी 1 ते 4 या वेळेत रोज तुळजाभवानीला वारा घालण्याची परंपरा. रत्नागिरीतील श्री क्षेत्र गणपतीपुळेमध्ये श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूंची आरास. गणपतीपुळेमध्ये श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नागपूरच्या रामटेकगड मंदिर रोपवेसाठी 151 कोटींचा निधी मंजूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकाराने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची मंजुरी. नंदुरबारमध्ये केळीच्या दरात 800 रुपयांची मोठी घसरण. 1,100 ते 1,200 रुपये क्विंटल केळीची मागणी. मागील महिन्यात रमजानमुळे केळीची मोठी मागणी होती. अहिल्यानगरमध्ये पारंपरिक मार्गावरून रामनवमीची मिरवणूक काढण्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम. या मार्गात मुस्लिम धार्मिक स्थळ असल्याने प्रशासनाकडून या मार्गात बदल तर पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्याची मागणी.